मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय 10 शेळ्या आणि 1 बोकड ही योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कोणते आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. जसे की फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य. तर मित्रांनो, ज्या डॉक्युमेंट समोर स्टार करण्यात आलेले आहेत, म्हणजे ते डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य असणार आहे. जसे की फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत, 7/12, 8 अवतार, अपत्य दाखला नसल्यास स्वघोषणापत्र, तसेच आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, त्यानंतर रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, तसेच महत्त्वाचे म्हणजे एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी इथे पात्र असणार आहे. त्यानंतर 7/12मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंब संपत्ती पत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर करारनामा. जर तुम्ही दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावरती करून खात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला करारनामा हा लागणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. त्यानंतर मित्रांनो, इथे काही कागदपत्रे आहेत जे की तुम्हाला अनिवार्य नाहीत, परंतु तुमच्याकडे जर असतील तर ते कागदपत्र द्यायसाठी सुद्धा काही हरकत नाही. तर जसे की दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र, वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव, नोंदणी कर्जाची सत्यप्रत, तसेच प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायाचित्र प्रत, या सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत.